2 5 डॉलर 60 डॉलर कमरेत आपल्याकडे 60 आहे 5 गुणिले किती 5 गुणिले एवढंच करा एवढंच करा एवढंच करा एवढंच करायचंय आणि मग स्वतः करताय पोट माझी अंदाज येते 2 पोट मोठं सेंटीमीटर 3 जुन्या टिपून डावा पाय मागे उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये श्वास घेत पाठीची कमान डावा पाय जास्त दाब आहे डावा म्हणजे जागेत सारे डावा आहे उजवा पाय आडवा आहे छाती फुगलेली आहे 3 4 ठीक आहे ते काय डिग्री चालना असं करतात असं केलं 4 तिथे जाते तर पोट लुमत नाही 5 या अवस्था घेतले ते खानामध्ये असते गुण मनात बुद्धीने होणारे कुंभ दुखणारे पाठ दुखणारे पोट दुखणारे 6 ला साधारण करताना पोट टेकायचं नाही दुधाचे छाती हलवती किंवा कपाळ पोट मध्ये म्हणजे पोट मध्ये टेकायचे नाही 6 7 श्वास घेत भुजंगासन पाठी भरपूर करा आता म्हणजे काय क्लासमध्ये असं डायरेक्ट लिहिलं पेजर नव्हतं भुजंगासनामध्ये पाठ कंबर दुखणार नाही तोच प्रकार आहे थोडासा त्याचा प्रयत्न करा जमलं तर 4 आतला पुन्हा कंबर उंच अधोमुख श्वानासन आता काय कंबर उंच आता बघायचं सगळं कुठं पिंजऱ्याला ताण आहे कुठे पाठीला ताण आहे 9 8 पुन्हा हे कंबर आहे पूर्ण मनासन त्याचे बदल पूर्णपणे 10 डावा पाय पुढे पाठीची कमान 11 दोन्ही पाय पुढे दोन्ही गुडघे काठ 12 आम्ही रोज घेताना 20 मिनिट चालू करतो तुम्ही कंप्लीट करू शकताय तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्याचा प्रयत्न करा तर ते नाही तुम्ही करते बरोबरच आहे फक्त आता योगाचे एक शिबिर काय घ्यायचे थोडी अनेक नवीन माहिती आपल्याला मिळाली म्हणून पांढरमध्ये बार्शीत पण आहे पंढरपूर पण आहे उरपुडे पण आहे पंढरपूर जास्त कसे मला तसं दोघांचं ते तुमच्याचं बरोबरच आहे वाटत तुम्ही त्याचे प्रयत्न करा तर पुढे आपण आता तुमची मत किती आहे ना काय पाहिजे त्याप्रमाणे करतात नाही तसं या खेड्यात म्हणतो ना तुम्ही जर 5 मुली घेत ना हे आता खूप पेनी घेत नाही ते हे आता खूप पेनी घेत नाही आणि फार होते पोट पांढरी पोट त्यांच्या आपल्या घरच्यामध्ये तर ती तुम्हाला सवय नाही तुम्ही करू नका फक्त माहिती असून सांगितलं तुम्हाला त्या तुम्ही पर्याय हात जोडलेले ओ आता त्यांना कंबर पाठवून केला त्यांना पुढे वाकायचं नाहीये त्यावेळी काय करायचं सांगितलं पद्धतीला ज्यांना कंबर पाठ दुखते त्यांनी संस्कार करताना पुढे वाकायचं नाहीये त्यावेळी काय करायचं पण नंतर तुम्हाला सांगितलं तर हात जोडलेले ओम ह्रीं रवै नमः ओम ह्रीं रवै नमः काळजी पाठी समान आवर कपाल गुंजायको मजबूत होते 2 श्वास उधर छाती कंबर लागण्याची छाती समोर गुडघे काठ कंबर प्रयत्न कपाळाला ही जुन्याकडे पायाची दापायमध्ये लांबण्याचा प्रयत्न करा दापाय लांबण्याचा प्रयत्न करा जमल तेवढा पाठीची कमान जबरदस्त करा बदलली करू नका त्याप्रमाणे दापाय लांब करण्याचा प्रयत्न करा 4 दोन्ही पाय मागे मान समोर 4 बोट कंबर ते जायचं याचं मी हे घेतलं ना 6 याला खूप आसन आहे 7चा नंबर श्वास पोट टिपून नका मागे टिपून नका पुन्हा 6 भुजंगासन पुन्हा पाठीची कमान 7
अधोमुख श्वानासन हातापायचे कंबर उंच पुन्हा एकदा पुढे 10 समजपणे निघू नका 11 दोन्ही पाय पुढे पुढे 7 12 पूर्ण 7 तुमच्या पद्धतीने जरा पण सापडत करा एक एक जणांना ताण दिलं पाहिजे जेव्हा आपण ताण देतो ना तेव्हा आपण ताण देतो काही तरी पण ताण देतो आपण 2 मिनिटं 5 सेकंद 10 सेकंद या ताण देतो ना ताण थांबतो पण एक अर्धा मिनिट 1 मिनिट 2 मिनिटं या 20 सेकंद 5 सेकंद त्या क्षणाला आपण रक्तप्रवाह थांबतो हृदयाने ताण द्यायला पाहिजे त्या ताणले जातात रक्तप्रवाह थांबतो आणि आपण ताण सोडला आपण ताण सोडला तर तो पकडून पकडून जात राहील एक पाणी फेकले आपण जर पाय दाबला पेपर पाणी थांबतं एकदम पाय खाली पाणी प्रेशर पुढे जातं त्याचा जो आपला कचरा असेल पाईप कचरा तो निघून जातो तसं आपण करताना ताण जास्त केले तुमच्या किमती प्रमाणात एक 10 सेकंद थांबतो मी ताण 10 सेकंद थांबा 10 सेकंद थांबतं त्याचं ताण द्यायचं आहे ना त्यानंतर ताणले जातात काही थांबतो हात बाजून गेले तर तो फोर्चून पुढे जातात जेव्हा तुम्ही आळी देतो आपल्याला आपण साथ देतो आळस काय लागतो रक्तप्रवाह बंद झालाय आणि आपण जर त्याचा कमी झालाय आज जबाई घ्यायची रक्ताचा ऑक्सिजन तेवढा रक्ताचा श्वास घेऊन आळस होतो तसं करताना त्याचं अजिबात फार आळस आलाय अजिबात नाही ही नजीक होती ती पण आतमध्ये करायची ना ठीक आहे हे झालं आता तुम्हीच काय बघा म्हटलं काय जण करता येत नाही आता एक त्याने बिग पेज असते की त्यात मागून दाखवून द्यावा एक बरं का ज्याला मागून चालू ज्याला ट्रीटमेंट चालू आहे पाठपण झाला असेल त्याने मागून शकतो नाही फक्त वर घ्या हे 2 लाख पुढे पुढं नाही 2 लाख करा 2 पाठ घेतणार नाही 2 लाख करा पुढे असं करा 3 पण हे चालतं 3 लाख 4 पण हे चालतं 4 तुम्ही जर ते बरोबर घेतलं ना ते करायचं काय करायचं असंच करायचं कंबर घे मारलं की करायचं 5 नंबर उठणार नाही कधी पण करायचं 4 हे तुम्ही जास्त करत ना त्याची असं करा ज्याला कंबर पाहिजे ते असं करा पुन्हा नाही पुन्हा चालतं ते चालतं पुन्हा फक्त ज्यांना हरण्या असेल तर चालत नाही ज्यांना हरण्या असेल ना त्यांना हा बाबा जास्त चालत नाही ती 7 कोणाही अवस्था येते ना मग दुसरा पाय घ्या पहिले काळा पाय घेत होता दुसरा पाय घ्या ते पाहिजे पुन्हा एक पाय पुढे पुन्हा घेतलेला ते चालतच आहे पुन्हा या अवस्थेत ते डायरेक्ट केलं उजीकडे करा त्याबद्दल नमस्कार तुम्ही करू शकताय सोपी केले का काला तुमची मग आपण तर मला आवड वाटेल तरी काय वाटेल माझ्या पद्धतीने सांगून पडतो बोले तुम्हाला पाहिजे तसं करा तुम्ही करता ते बरोबरच आहे फक्त तो त्याला एक पदार्थ माझ्या जेवणामध्ये लक्षात असतोच जातो मी काळा दिलं ते केलं हे केलं ना तुम्ही कसं करता मला एक मोठं काम आहे सातवर आधारित ते सावकाश केलं असं होतं बरोबर यामध्ये खूप असं आपल्याला अन्नापेक्षा पाण्यापेक्षा श्वासने गरजे असते प्राणायाम घेणं गरजेचं आहे अन्न नसेल पाणी नसेल आपण 8 दिवस जिवंत राहू शकतो पण श्वास जर 5 मिनिटं 2 मिनिटं केल्यानंतर जिवंत राहता येत नाही आपण गरज नसताना अन्न पाणी घेतो आणि गरज असताना श्वास घेत नाही तर ते खूप असं त्यात प्राणायाम करायला एक प्रकारचा तुम्हाला जेव्हा आपण प्राणायाम करत ना त्याचा पण फायदा जास्त मिळेल बघा असं बोल घ्या 1 श्वास पुढे 2 3 4 5 ठीक आहे असं 8 वेळा 10 वेळा तुमचे पण ना
असं खूपच नाही, खूप म्हणजे खूपच नाही. तुम्हाला आता वृक्षासन नाही, थोडं बाहेरचं असेल, थोडं आवडते तुम्हाला कदाचित तुम्ही श्रद्धेत असाल पण कदाचित वृक्षासन हे प्रकार आपण करतो. बाहेरचं असं नाही, एक वाय घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. हे जेव्हा मला असं पण तेव्हा 2 मिनिट आम्ही करू शकतो. कधी कधी आधी आधी होत नाही. एक प्रोसेस काढा वृक्षासन जिमध्ये टाकलं शून्य प्रयत्न करायचा. आता आधांतरी करता येत नाही, कारण जातं बोललं काय करताय विद्यार्थी प्रिंटिंग करते नाही, विद्यार्थी तिथे काय करतो नंतर पाय लावा खूपच हवा साधने दोघी चांगली बोलणार नाही. आदर करताना ते करते नाही करता आलं विद्यार्थी तिथे गेलं असं स्थान द्यायचा. ठीक आहे. आता दुसरं काय करायचं जबरदस्त करायचंय प्रकार पण मुद्दा मी त्याला पण नाशिकला मी हातात ताण देतो पुन्हा. ठीक आहे जर मग ते करत तुम्हाला चालेल. चार दिवस तुम्ही कोणतरी केलं खूप असेल बस मध्ये माणूस कर्तव्य करतो पण आपल्यासारखे कोणती विचारायची व्यायाम करताना कोण एक फरक तुम्ही करायचे सोपी किराय अग्निशस्त्र पहिला श्वास वाढायचा माहिती तुम्हाला त्या ओपन करायचं बरोबर जातो तर आपल्याला तुमच्या बद्दल करा आपल्याला हा गुडघे उठवा तसं करा श्वास सोडा काय बद्दल करा श्वास सोडा आणि पुढे आपण घ्या आधी 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 दुसऱ्या पाहिजे बुद्ध्यान बंद पाहिजे श्वास सोडा पुढे आपण जोडा एक जोडा प्रत्येकाने काय एक तसं बरं आपण तुम्हाला परत मान समोर करायची तुम्हाला पण आपण समोर ठेवा. ठीक आहे दुसऱ्या प्रकारे श्वास सोडायचा कोणी घ्यायचं नाही पोट आत घेऊन बाहेर घ्यायचंय श्वास सोडायचा तुम्ही करताय ना हा ठीक आहे फास्ट करायची करतात श्वास कोणी घ्यायचं नाही पोट आत घेऊन बाहेर घ्यायचंय. तुम्ही करावं तुमचं त्याला नोडी केल्या पण तुम्ही श्वास सोडा हे उद्यान अग्निशात सगळे करू शकतात पण त्या करता पण त्यांचे पोटे 5% आलं म्हणजे 5% आलं यांचे 10% आलं पण पोट खाणं महत्वाचं आहे. आम्ही म्हणते पेट को हिलाना ज्यादा खिलाना कम. हाँ पेट को हिलाना ज्यादा खिलाना कम. आपल्याला जगण्यासाठी खायचंय खाण्यासाठी जगायचं नाही. आता कसे एक देखायचं एक आठवडे असतं ना तर खूप सांगता येते तर पोट किंवा कधी आपलं झालं तर रक्षकूत ज्यांना पित्त विकार जे असतात ते पोट वाढले असते ते जसे रात्री भात खाऊ नका रात्री फळं खायचे नसतात कोणते रात्री असे खायचं नाही रात्री कढी खायची नाही रात्री फास्टफूड खायचं नाही जे जे नको त्याला आपण करतो आपण रात्री आईस्क्रीम सत्यानाश याच्यात तुम्हाला 2 तास तुम्हाला काय काय सांगायचे प्रश्न आहे. आईस्क्रीम आणि लोक जेवण केली की असेल जातात जेवणात सत्यानाश असं तर आपल्याला माहिती बाजूला चालेल. आता कसे आपण जर अन्न शिजवायला आणि लागतो हा आणि शिजवायला अग्नी असतो शिगड्या चूल असं काय असते तसं अन्न पचवायला अग्नी असतो ते नव्हे जठर अग्नी शब्द ऐकूनच तुम्ही या अग्नीच्या द्वारावर ज्ञानेश्वरी मांडी वाजली होती पाठीवरती अग्नी शरबत करतो अन्न खातो त्या अन्न शिजवायचा अग्नी असतो तर अन्न पचवायची अग्नी अग्नी किती असतो जर तुम्हाला फ्री भूक असेल तर पहिला घात तोंडामध्ये घातला तोंडात चावला मस्त मऊ झाला गॅसवर गेलं की सारखी गॅसमध्ये गॅस गॅस पेटतो पहिला घात पोटात गेला की आपली
पातळी तयार झाली असताना आणण्याची वाट बघायची त्यात ऍसिड पाणी असं ऍसिड असतं. आपण जी घास घालतो कोंडात केलं तर त्या ऍसिड त्या अन्नामध्ये मिसळलं तर सारखी गोष्ट अन्न ज्या ठिकाणी मस्त घुसळलं जातं. अन्न स्वच्छ चांगलं स्वच्छ अन्न रसमध्ये बंद होतं न पिकांना मला दुसरं बाहेर निघलं जातं. आणि अग्नी केला होतो जरा खरी भूक असेल तरच आणि भूक असेल तुम्ही खाली उपाशी राहिला जे ऍसिड तयार असेल त्या ऍसिड पोटाच्या आतमध्ये जखमा करतं म्हणून मुद्दाम जेवायचं नाही मुद्दाम उपाशी राहायचं नाही. हे रात्रीचा पहिलं उद्यान बंद हो दुपारी तुम्ही जेवणानंतर आईस्क्रीम खायची का नाही? आईस्क्रीम देखील खायचं नाही. हा इंग्रजी भारतात त्यांनी घाट पांढरी साखर मैदा ब्रेड आईस्क्रीम हे इंग्रजी भारतात त्यांची इंग्रजी भाषा इतकं वाईट आहे. आज विषय समजा ना मुलांना तुम्हाला अनुभव असेल त्यावेळेस मी रेल्वे दाखवला होतो एक बारकी मुलं होता ती पिठा होती अरे मला अंकल तुम्ही छान छान आहे खूप छान आहे म्हणतात तुझी लाल तुम्ही छान आहे बेटा म्हणतात नाही अंकल ही लाल नाही ही रेड आहे का म्हणते अंकल ही लाल नाही हा रेड आहे म्हणतात म्हणजे दुर्दैव आपलं ठीक आहे अग्निसार कारण उद्यान बंद आपलं पोट कसं पाहिजे पुरुष मऊ पाहिजे जर चिमटा जर चिमटा आता बसतो हा त्या चिमट्याचं असं पडवतात बघायचं मी जातो थोडे एवढं मोठे राहतं म्हणजे इकडे भाग असतो इकडे भाग असतो तर पाहिजे उद्यान बंद आहे. श्वास सोडायचा तिऱ्यासाठी आहे आपण तुम्हाला काय जमत नाही तुम्ही त्याच्याकडे सोडून घेतलं नाही ना श्वास सोडला आता कुठे असा आग होता ओके नाही श्वास सोडला असे श्वास सोडायचा आणि फक्त पुढे असं एक दिवस पडायचं उद्यान बंद आपलं पोट पाठवायला पाहिजे हे उद्यान बंद आहे का उद्यान बंद पुन्हा अग्निसार हे दोन केस मग तुमचं आता एवढंच करा तुम्ही एवढंच करा एक आपल्या पॉईंट एक इंच नाही पण करा आज एक उद्या 6 इंच होईल परत 1.5 इंच जाईल पुन्हा अग्निसार सगळा श्वास ओढायचा पुन्हा घ्यायचा नाही. आता तुम्ही कवळी करता ना तर पोट आतून जाते तर पोट काय ते बाहेर फेकायचे पोट आतून बाहेर फेकायचे अग्निसार पूर्ण श्वास सोडला कशाला आतून बाहेर फेकले. आणि तिसरी प्रकारे नवली क्रिया निकमुळी साक्षर होते पूर्ण श्वास सोडायचा दिसते ना फक्त काय केले दाब पुढे हातात हे दाबले की कापा वगैरे होतो हे दाबले की काप बाहेर होतो. करून बघायचा कुठून करा त्याच्यात करून बघा इकडे कराय करून बघा शिकायचं आपल्याला शिकण्यासाठी काय काय सांगतो मग परत नंतर करून बघा एक टक्के हात आहे मला पाहिजे तुम्हाला बारीक तुम्हाला प्रॅक्टिस केली दाबायचं आहे
गुडघ्यावर. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा काय तर कसं काय दिसतं. पाठीला गाठ. बाकी तुम्हाला तुम्ही आसन करता नेहमी भुजंगासन वगैरे करतात ते करता ना भुजंगासन हे माहितीच आहे ना. जे माहिती ते घ्यायची गरज नाही माझं मत असं आहे. असं संस्कार घ्यायचे थोडं निश्चित प्रकार थोडं माहिती असून घेतलं मला माहिती तुम्ही करता बरोबर आहे. तुम्ही करता चुकीचं नाही. बरोबर नाही थोडं नाही कसं आहे तुम्ही त्या एक तर तुम्ही आता उद्योग सुरू केलेला आहे. आता मी माझ्या नाव केलेलं आहे. आता मी म्हणलं ना 40-45 मी ह्याच्यामध्येच आहे आणि पूर्ण भारतात शुल्काचं भारतात श्रींकडे पण थायलंड निवड झाली होती आमची 1920ला. ती आला कोरोना. ती चान्स गेला थायलंडचा. ती कोरोना आला ना ते बंद होतं थायलंड होतं ना तो चान्स गेला. आणि 2012 सिंगापूरला निवड झाली होती. म्हणजे नेमकं ते राष्ट्रीय वगैरे पावसाळा झाले किती चान्स गेला होता. ठीक आहे. असू द्या. आता भस्त्रिका प्राणायाम. आता प्राण आयाम है ना. प्राण आयाम. प्राण आणि आयाम दोन शब्द आहेत. प्राण म्हणजे श्वास, आयाम म्हणजे लांबी तिथला. दोन शब्दाचं अंतर ओढायचं आहे. दोन श्वास घेणे आणि सोडणे याचं अंतर. तस्मेन सती श्वास प्रश्वास योर्ग गती विच्छेद प्राणायामाचं पद्धती म्हणजे प्राणायाम व्याख्याही आहे. तस्मेन आसन स्थिर झाल्यानंतर मन शांत झाल्यानंतर श्वास घेणे आणि सोडणे याचा विच्छेद करणे म्हणजे प्राणायाम. एखादी क्रिया आहे काय नाही. फक्त श्वास घ्यायचा प्रथम करते तो छातीमध्ये हवेने भरायचा प्रयत्न करा. सावधान. आणि तो श्वास सोडा बराचसा छातीमध्ये आणि हळू सगळं पोट फुगू द्यायचं नाही. 90% श्वास घ्यायचे आधी पोट फुगायचं पाहिजे. सुरुवातीला येईल नंतर मला फक्त आपला तळलं प्राण तळलं भस्त्रिका तळलं हे भस्त्रिका प्राणायाम आहे. बंद साधी मांडी घाला. गोडी साधी मांडी घाला. गोडी दुखले साधी मांडी घाला. पाय लांब करा. बळजबरी करायचं नाही. मला माझं वाक्य होतं यथाशक्ती निरंतरम. साधी मांडी घाला. बळजबरी करायचं नाही. आम्हाला ते सोय तात्काळ दोन कामं सोय राहिलेली होते. भस्त्रिका प्राणायाम. दुनियाकडे हळूहळू श्वास घ्या आणि 2 मिनिटं करत फक्त. विरोध करताना 5-7 मिनिटं करा. डोळे बंद झाल्यावर चला भरा श्वास सावकाश. श्वास घेत हळूहळू शांती गच्च बनते. टेन्शन थांबायचं. अलगद श्वास सोडायचा आहे. डोळे बंद करून ऐकायचं आहे. आपल्याला अन्नापेक्षा पाण्यापेक्षा श्वासाची गरज असते. जितका आपण हळूहळू श्वास घेऊ तितका आपण हळूहळू श्वास घेऊ तितका ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसामध्ये भरला जातो. हा आलेला ऑक्सिजन फुफ्फुसात आलेल्या रक्तात मिसळला जातो. तेव्हा रक्त शुद्ध होतं. रक्तातले आम्लता कमी होतं. पित्त कमी होतं. सांधेची गुडघुडी होणार नाही. जितकं रक्त शुद्ध असेल तेवढं आपलं आरोग्य उत्तम राहतं. म्हणून आपल्याला प्राणायामची अत्यंत गरज आहे. भरपूर श्वास घ्या. हळूहळू सोडा. कोणतेही प्राणायाम करताना श्वास घेण्यापेक्षा सोडायला वेळ जास्त द्या. साधी मांडी घाला. साधी मांडी घाला. सोपते नाहीये. असं पाय लागतो प्राणायाम करताना प्रयत्न करा की छाती जरा पुढे यावी. चालू आहे इथं लाईव्ह. कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना दिसत नसेल. मी थोडं इथं हे करतोय.
दुबईकर पाठवले. एक मिनिट. जो श्वास मिनिटाला 15 ते 18 वेळा चालतो, तो श्वास मिनिटाला ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना दिसत असेल, नसेल तर नाही तर चालू झालेलं आहे. आम्ही पाहिलं लिंकवर नाही झालं. ठीक आहे, मी दाखवतोय त्याच्यावर बघा वाटलं चालू आहे क्लास. दिसतंय का? हे बंद करायचं का मग? नाहीतर चालू ठेवत असलं तर चालू ठेवा. नाही, हे बंद नाही करायचं. दिसायलंय दिसायलंय. दत्ताभाऊ व्यवस्थित दिसत आहे. गुडघे फार दुसरा होता. एक ओढण्यात पण आहे, ओढण्यात आहे. ओढण्यात ओढणे. ठीक आहे. तर बघ. याला दोन बाराचाच का? दोन्ही पण द्या. म्हणले काय? एक आता विषय होता गुडघे दुखतात ना गुडघ्याचे, तर कंबर दुखते. ते न दुखणे तुम्हाला साधे हे सांगते गुडघ्याचे काय पण कंबर दुखते हे बघा पायाला हे असं असं बांधायचं आणि ते आता तुम्ही करू शकता जास्त बरं काय जास्त असं त्यात गाड्या घ्यायचे ते संदर्भ जास्त लोक घेतले ना आणि पाय दाखवायचे पुढे जाऊन पाय पूर्ण पाठ दाबायची कंबर दाबायची पूर्ण बटर एक कमी दाबायचं आणि बोट आपल्याला वाजवायचं पुढे पंजाबवरचा उन्हाचं ओढून घ्यायचं आपल्याकडे पुढे घ्यायचं खूप पडायचं तुमच्या गुडघ्याला आतून कान पिकं लागते मागच्या पिठाचा ताण लागतो गुडघ्याचा जो खड्डा आहे ना त्याला ताप होतो असंच पाय ठेवून असं वर आणत होतं गुडघ्याला टाकायचं आहे असं गुडघ्यात टाकायचं बोट हे पाय बोट आपले बोलायचे असते तुम्हाला एवढंच करा एवढंच करा एवढंच करा आणि मग ताण द्यायचं बोटाला तिथं छान गुडघेसाठी की नाही छान तांबून आणि हा भाग आहे पिकाचं सगळं त्याची सगळं दाबायचं असतं जमिनीला अशी तुला बटक म्हणतो आपण पूर्ण सीट कंबर सीट पूर्ण दाबायचं जमिनीला आता खाली दाब द्यायचा आणि बोट आपल्याला उडायचं गुडघे दुखी तुम्हाला मदत मिळेल सावकाश हळूहळू काय नाही पुन्हा एक इकडे घ्यायचं ना डावीकडे घ्यायचं तर त्याला गुडघा जास्त वाढायचं आणि इकडे सेट ठेवायचं असं वाढायचं आहे डाव्याचं भाग जास्त वाढायचं थोडा मान उजवीकडे दोन पाय इतका एकच होत आहे इतक्या रोज जायचं पुन्हा असं उजवीकडे घ्यायचंय गुडघे देखी कंबर देखील ह्याचा तुम्हाला सोपा व्यायाम आहे लक्ष दिलं घरी करून बघा कंबर दुखी व्यायाम आहे ठीक आहे असं विषय असतो बघा हे करणं ठीक आहे तर आहे जरा जुन्या बाजूला हे करायचे साध्या व्यायाम सर्वांसाठी एक आता बघा हे झालं एक आसन झालं थांबले आसन झालं थांबले आसन झालं उजवीकडे करा दोन कंबर पाठ उचलले बरोबर किती व्यायाम झाला 1 2 3 4 बरोबर केलं की व्यायाम झालं सावकाश केलं की आसन झालं इतका किती घेते तुम्हाला काय अपेक्षित सांगा तुम्हाला काय अपेक्षित आहे खूप सारे लोक आम्ही आता सूर्यनमस्कार आहे ना तर चंद्र नमस्कार आहे माहिती तुम्हाला आम्ही नमस्कार आहे पृथ्वी नमस्कार आहे जल नमस्कार आहे खूप एक प्रकार आहे
आता परत हसऱ्यात लागतं तुला आता जास्त केलं तुम्ही लोकांनी जास्ती काम जात नाही काहीतरी म्हणजे आपले काम तुम्हाला जास्त फरक देत नाही तुमच्या ऍक्टिव्ह मधून जास्त फक्त तेच असं तुम्ही हा दिनकर आत्मात सांगायचं हे मत आहे म्हणजे सक्ती नाही पण असं करायचा प्रयत्न करा कारण आपण आलेलो असलं गोष्ट आपण पण फोटो पूजा नाही मग ते आपल्याला आरोग्य बोलत मत बोलत इकडचे आकृत्या हे करायचं येतात काय करायचं परत आपलं कमी करा जे 80% आजार म्हणतात सगळ्या आजार मूळकाने पोट आहे बघा डोकं दुखतं वर्तमान दुखतो आपण औषध घेतो जातो कुठं पोटामध्ये तिथून शरीर हात करतं पाय दुखते गुडघे दुखतात ते औषध घेतो जातो कुठं पोटामध्ये दुसरं कनेक्शन जिथे पोट असतं त्याचं आरोग्य नसतं पोट साफ बिमारी माफ पोट साफ बिमारी अंतरात पडल्या पाठीने आपल्याला काळजी लागली पाहिजे दुसऱ्याकडे पोट वापरायला पाहिजे म्हटलं की आता मला इतका त्रास झाला मला कुठून गेली मला कातडी नको झालं पाहिजे मला आता इथं कधी मला सवय नसते आता मग कधी आम्ही करतो कोण गेले का आम्ही कुठं जातो जसं कुठलं की मन पटकन खायला पाहिजे असे की पाणी बाटली आडवी उभी केली पाणी खरंच खाली आलं ते म्हणतात जसं प्रभाते करदर्शनम प्रभाते मविसर्जन फार म्हणतात ते तुम्हाला आज कोणते ते फार मोठे बोलत होते नोबेल पुरस्कार मिळाला त्याला आनंद असतात तुमच्यासाठी फार आनंदाचे तुमचा फार आनंद मला नोबेल पुरस्कार मिळाले शेवटी माझा आनंदाचा दिवस एकच असतो ज्याच्यामध्ये असतो एक पुरस्कार मिळेल नोबेल पुरस्कार आनंद नाही ज्यावेळी पटकन सापडतो तो त्यात माझा आनंदाचा दिवस नवदेवर तेच आहे आणि विषय असे होतात विषय होतात तो म्हणून लोकांना पडण्यासाठी आता ठीक आहे जेवणारे त्यांना ठीक आहे की आता आपल्याला लहान मुलं बांधकामकाने कोंबडं म्हणतात पुढं आपण आणि पुढची तुम्ही काय करता ना मला होणारे असे ठेवायचे लोकांना टॉयलेट होत नाही लोक पेपर असतात ते मध्ये जर बघा तर पोट समोर एकच करतो पटला घेतो ना पटत तुम्ही आता अशिमुद्रा अशिमुद्रा हो माईक खाली थोडं मोठ्यानेच बोला अशिमुद्रात म्हणायचं अशिमुद्रा शीत दाबलेले गाज घ्यायची पाहिजे अशिमुद्रा त्यांना हरण्या हॅड्रोसिन मुळव्याध पोटचक्राई कधीच होणार नाही तो हे निकुंजीचे खास क्रिया आहेत त्यांची अशिमुद्राने गणेश क्रिया तुम्हाला गणेश क्रिया माहिती बघा ते रिपीट करत आहे तुम्हाला ते रोज क्रिया करतो मी आणि ज्यांना पोट सोबत त्यांनी मागाच्या अग्निसात केलं त्यांनी अग्निसात एखादा कप गरम पाणी मीठ टाकायचं आणि अग्निसात क्रिया करा रोज पोट सापडत आहे ते त्याला बघा आता परत करूया अग्निसात बाजूला पुन्हा द्या बरोबर आहे पण ही जर चुकी बघा दाबाचा प्रयत्न करा तर ती नाही जवळ का छान छान पडतो पूर्वतासन सावकाश वरती या काय होतं असं सवय नसते ना माहिती नसतं ठीक आहे हे पूर्वतासन
आता कपालभाती श्वास आहे पोटात बाबा दिले आणि प्राण्यामध्ये प्राण्यांची कशाचा विचारा मला पुन्हा वाटत दाखवते मी पोटाला धक्के रोगाला बुके नाव दिले मेला पोटाला धक्के रोगाला बुके कशाचा विचारा पोटी पोटोडा आठवडा याचे मूल बंद तर अवश्य लावायचं आहे नाभीच्या खात बघायचा प्रयत्न करा त्याच्यात मी नीट केलेल्या प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला शक्य असल्यास गावातच पाठिंबा घ्या आमचं गरज काही तुम्हाला गावात पाठिंबा घ्या दाखवतो थोडं तुझा तिकडे घ्या आता इकडे वळा त्याला कबत देता मी कबड्डी प्रकार मी केलेला आहे आपण डावीकडे कमरेचे थोडं जिकडे करा थोडं करा खाली वापरू नका बघा पुढून कबड्डी करता काय झालं सावकार समोर या 5 मिनिट करायचे 1 मिनिट इकडे आपण आम्ही कबड्डी 5 मिनिट घेतो आता पुढे जर कबड्डी केल्यावर हा भाग ओढला गेला हा भागाचं काय हा भाग पण चांगला गेला हा भाग पिळला गेला आणि पाठची जो भाग आहे माझी पाठ असते ना पाठ आहे हा भाग आहे मध्ये मग त्यांना पी पडला आता ह्याच प्रकार कबड्डी करायचं आहे तर माहिती आहे सगळी आता आपण असं केलं हे सगळं येते पण हे जर श्वास सोडायचं तुम्ही जर असं म्हणलं श्वास सोडायचा नाही त्यावेळी काय ओम 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 करू बघा ओम 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 दाखवते ओम 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 करा ओम ओम आता दाखवते नाही ओम पुस्तक काय असं बघा आता पुन्हा सहज आहे नंतर तसं असे म्हणून हात असे ते करते हो हो म्हणजे खालीवर येणार नाही आता निश्चित का तुम्ही या तुम्ही हे केलं आणि ओम 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 केलं मला सांगितलं बरं सांगा का वाटतं तुम्हाला बेंदा करून दोन दिवस वाचून नाही नाही आज श्वासन कर 2 वेळा श्वासन करा ते डोळे बंद करा श्वासन करा हे तुम्हाला काय करायचं आता ओम 2 वेळा ओम करतो ओम उलट करतोय उलट बाहेर येते आत सोडायचे ओम काय तुम्हाला काय थोडं तरी काय अनुभव वाटला कोणत्या आम्ही 50,000 करतो आणि कुठे नाही बोलू नाही बिलकुल मग वाटतं की माहिती बघा वाटतं की माहिती असं मदत एवढं एक प्रकार करा पण एक असं नाही पश्चिम जमणार नाही ते तरी काय करते ज्याला पश्चिम येतो त्यांना कधी अटॅक येणार नाही प्रतिकार कधी येणार नाही आता मला सांगा कोणतं गाय म्हैस घोडा जनावर त्यांना कधी अटॅक येतो का अटॅक आपल्यालाच काय येतो का आपल्याला ते धरले नाही घेत जनावरांना आहे ते बोलून देते आपल्याला त्यांना अटॅक काही येत नाही आपल्या अटॅक काय येतो मनुष्याला शास्त्र सांगितलं योग काय असतंय जनावरही
4 कळवले आहेत. त्यांचं हृदय पाठ्याखाली आडवं येतं बरोबर पाठाला असल्यामुळं काय नाही हृदयातून जास्त दूर राहत नाही तरी हृदय चुकत नाही. आपलं कणा उभा आहे त्यात जीवनशैली चुकीची त्यात फोटो वाढलेले हृदय तर जास्त येतं. जर पाठ जर आपण केली शांत होते हृदय कुठं पाठ्याखाली केलेलं. आता पंचमहासनाला सवय लागते तुम्हाला लोक जमणार नाही म्हणजे पंचमहासनाला येत नाही त्याला म्हणून काय करायचं ते बरं का. म्हणजे आता लोट राहते कसा आहे लोट कोणती ठेवायची तुम्हाला तुम्ही बघताना असेल लोट मोठा ठेवा जास्त लोट बारका ठेवा उशी ठेवा. ती जमलं नाही तुम्हाला तुमचे टेबल आहे डायनिंग टेबल असतो तुमच्या घरी घरी टेबल असतो टेबल कसं पंचमहासना सांगतो मला कृती सांगतो तर पंचमहासना असतं. पश्चिम साईड पश्चिम बाजू ही बाजू ती पश्चिम बाजू आहे ही बाजू पूर्व बाजू आहे. पश्चिमोत्तान असं नाही कान देत आहे हात बाजूला श्वास घे हात वगैरे घेतले तुम्ही करताय बरोबर बरं का. आणि करताना कसं आहे ज्यांना शक्य असेल पापडी करते हात वर घेते श्वास धरायचा आहे श्वास सोडत छाती करत मानेत नाही पाठीतून नाही बघा एवढंच करा एवढंच करा एवढंच करा एवढंच करा तुम्हाला करायचंय आणि मग तुम्हाला असं वर यायचं पुन्हा सोडायचं. आता तुम्हाला कसं नाही नवते जातं पश्चिमात एक अशी मग काय येते नकळत फायदा न मिळण्याचं कारण ते लोक मग मी काय आमच्या नका करते तुम्हाला फक्त पाठ करू द्यायची नाहीये. पाठ एवढंच करा पण पाठ अशी असं नाही करायचं असं एवढंच करा. आता मी आता मला काय म्हणतो काय घरी टेबल आहे का नाही 28 लागत आपल्या इथे बघायला असतं पाहिजे इथे ही कमी कटिंग तेवढेच कटिंग तेवढे तेवढे टिकून बरं करतो बरं करून जा इथे कळ टेबलची आतवर घ्या विद्यार्थी झोपा टेबल आपण ही कोणतं टेकते त्या छात्या टिकते बरोबर. पाठ अशीच पाहिजे अशी पाठ करून द्यायची नाही पाहिजे छातीत पिंजरायचा गुण होतो आपला जेव्हा छातीत झालं आपलं करताना पाठीचं पाठी नाही काय पाठी पाठीचा वाचलेली एकत्र येतो इंद्रपूरला श्वास घेण्या प्रारंभ करला इंद्रपूरला पाठी रावलं भाग आहे ना आतमध्ये द्यायला जास्त मनक्याची गाठ आहे त्यांचं गती वाटते. श्वास वाढताना पिंजरा आपले जो पाठ प्रदान करते एकाच वेळेला पाठ आणि छाती दुर्लभ काय देणार म्हणजे जास्त नाही. म्हणून मला तुम्हाला काय आपण मला असं बरोबर केलं ना ते बरोबरच आहे. आमचं दुधा सांगतो आपण तसं येते ठीक आहे ठीक आहे. हे पंचमहासना जमन जरूर करा करा प्रयत्न खूप सारं एक 2 तास हात बाजूला श्वास घे हात वरती श्वास सोडत कोपऱ्याच्या पुढे एकदम माझ्या बघायचे मान समोर बघा तुम्ही मान खाली घातली की नाही लगे ती सवय तुम्ही मान खाली गेलं तरी घ्या ती आपण जनवतो ना हा भाग आहे तो आपण जो इथे माझ्या ताण म्हणतो आपल्याला मान खाली घेतल्याची त्याचा गरज ताण पडला आणि कंठ आपण गेला श्वास कोणता गेला मग पुढे प्राणाला फायदा मिळत नाही की तुम्ही आपल्याला श्वास जाते ना भरपूर अशा बारीक एक गोष्टी आहेत तुमच्या. मी तुम्हाला काय म्हणतो चुका करायला नाहीये आले तर चुका पडली नंतर ठीक फक्त ठीक आहे तुम्ही एवढंच करायचं पण असं करायचं नाही. पुन्हा वक्र असतं साधं सोपं आहे कंबर दुखी पाठ दुखी नोंदण्यासाठी एक वक्र असतो साधा पाहिजे. शुगर ज्यानं ते रोज करायचं शुगर आहे
साखरेच्या खाण्यात त्याला देव नव्हता मग आता साखरेच्या खाण्यात त्याला मध्ये होणार त्याला देव येणार. आता जो मोबाईल केलाय तो आज माग घ्या बघ पाठीमाग पाठी खाली वापरू नका. अकरा असं कंबरदुखी पाठदुखी होणार नाही. आजच होईल. आज्याला काही करता येत नसेल आता काही जण करता येत नाही मग तुम्ही फक्त पाय लांब करा. फक्त ज्यांना बाबा करता येत नाही पाय फक्त लांब करा. असं बसा डाळ तुझ्याकडे ठेवा उजात मागे ठेवा ना तरी द्या. काही सुद्धा काही करा एवढंच करा. हे सुरू कसं कंबरची पाठीवर असं करायचंय कंबरसाठी पाठीमाग तिसरा पुन्हा हे जागा बंद सावध झाली. पुन्हा आहे उज्जैन प्राणायाम टॉर्चिंग पायरेट खोकला न होण्यासाठी. बघा जर आपण बिनगोर झोपते बाकीच्या जागेत होते गोर बिनगोर झोपते मग आपलं कुठं काय नाही. आंबूक लग्नात पुढे घेतलं आपल्याला एखादी दुर्गतीच्या वाढण्याची घोर नाही पुढे न कधी अटॅक करत असू शकतो. तो घोरतो कधी नदीमध्ये तेव्हा आपल्या स्पष्ट पडतं शरीर खाली फार झाले आहे ताण जास्त आलाय त्याच्या मग होतं ना म्हणजे मी तरी घोरू शकतो. काय मी खूप ताण पडलाय प्रवास केला हे केलाय पण काय पडलं ते त्यांना वाढायचे आता आधी लाल करायची आता त्याला गिरायचा लाल गिरायची लाल करा दुसरा करा त्याचा ओला हो द्या त्याचा ओला द्यायचा आहे. मग करताना स्वाद थोडा दे आधी दोन द्यायचं नाही आम्ही घेतो ना बरं काम करायचं समाजाला चालेल पडा पडून घेत होते आणि मग पुन्हा मग तच करते. आवाज तुम्ही गरजे जास्त आणि वजन मोजतं पायऱ्या म्हणतो पुढचे वाढणार ब्लड वाढणार नाही चांगलं फक्त वर आणि पोट सुद्धा मला आपण पकडतो मला पोट सुद्धा मारत नाही. कपात काढलं चेन प्राणायाम आवाज जमणार नाही. काय भोजन काढते नाही फक्त भोजन काढतांचे पोराचे असणं ज्या ज्या हातामध्ये मागत असतं त्यांना IBP चालत नाही चालत नाही त्यांना मागोरी जास्त करायचे नाही पाठवून द्यायचे. ज्यांना तुंबत पाठ पद्धतीने करायचं नाहीये कारण ज्यांना बीपीने त्रास आता अगदीचा पत्रिका झालं अगदी झालं अनेक काही प्राणायाम आहे. पूर्ण श्वास ओढायचा हा प्राणायाम अनिर्णित आहे नुकसान काही नाही. सगळा श्वास ओढायचा पूर्ण पुन्हा घ्यायचा नाही. मग श्वास नंतर स्वच्छ जागा सावडायची मूल म्हणतात त्याला
समुद्र पोटात घ्यायचं 10 मिनिटे गाठ करून द्यायची माहिती ना बघा आजूबाजू दाखवतो कापूर सगळा नक्षा घ्यायचा समुद्र पडत होते समुद्र पोट आत होते त्यापर्यंत काही प्राणायाम शारीरिक प्राणायाम पूर्ण श्वास पडा पुढे आपल्याला ठेवा नुकसान काही जास्त फायदा आठवडे घ्या आधी येतात आधी कपड्यामध्ये आत ओढायचंय तर बाहेर फेकायचे आत घ्यायचं तर थांबायचं बाहेर फेकायचं खांच्या आलेली नाही मुलांना खांद्याच्या पकड व्हायला पाहिजे खांद्याचा मुला वगैरे खाली टाकतो श्वास वाढ कोणी घ्यायचंच नाही श्वास वाढ ना कोणी घ्यायचं नाही आत घेऊन काय पाहिजे आत घेत काय फेकायचं आत घ्यायचं पुढचा पाहिजे बाहेर फेकायचं बाहेर मग वजा पण तुम्हाला मी ही अग्निचार क्रिया रोज करा कधी पण करू शकता कधी पण करा उपवास असताना पोट 50 वेळा हलवा काही बिघडत नाही 1 महिन्यात पोट कमी होते इतकं पोट चांगलं असते लागण्यावर असते नाही परत इकडून पडत ठेवायचं चांगली छान मग होतं त्याच्यावर अनुलोम घ्या बापल्याचा पण चांगलं खूप आहे अनुलोम विलोम त्याला काय नाही शरीरवेदन शरीरवेदन म्हणतात आणि हे जाणल्यावर तुम्ही काय शंका विचारा तुम्हाला काय पाहिजे ते मत आम्ही सांगायला खूप आहे अनुलोम विलोम पूजन आपली बंद करायची आई दिवशी डावीने सोडायचं डावीने घ्यायचा अवकाश आयुर्वेदीने सोडायचा मानवर करायची नाही मानवर करायची करायची नाही मानवर कर मान लेवल कर मान लेवल कर मान घासावर एक अंतर वाढ लेवल कर मान लेवल कर ते आपण सगळे नकत होते नकत होते टार्गेट मिटवायची दाबायचे नाही नाक डायबिटीज करायचं नाही नागपुडी अलगद मिटवायचे नागपुडी अलगद मिटवायचे आणि अलगद श्वास सोडायचे डावीने घेणे उजवीने सोडणे उजवीने घेऊन डावीने घ्यावे अनुलोम विलोम करा अनुलोम विलोम आणि उजवीने सोडतो जेव्हा श्वास डावीने घेतो उजवीने सोडतो तो आहे चंद्रवेदन प्राणायाम या प्राणायामासाठी उष्णता कमी होते ज्यांचं उजवं दुखतं त्याने चंद्रवेदन प्राणायाम करायचा ज्यांना हाय बीपी असेल त्यांनी हा प्राणायाम करायचा फक्त डावीने घ्यायचा उजवीने सोडा सारखा
डावीने घ्यायचा उजवीने सोडायचा, डावीने घ्यायचा उजवीने सोडायचा, सारखं करतात सारखा. हे आहे मी का यथाशक्ती निरंतर मग वाक्य माझं जमेल 5 ते 10 मिनिटे करा. एका तावर नाही करा. डावीने घेणे सोडणे. हा प्राण जास्त तर पित्त वाढत नाही, पित्त कमी होतं, ज्यांना आहार जात नाही त्यांचा आहार वाढतो, ज्यांचं वजन कमी त्यांचं वजन वाढतं, ज्यांचं वजन डोकं दुखतंय त्यांनी हा प्राणायाम करायचा. ज्यांचे डावं डोकं दुखते त्याने उजवी श्वास घेऊन डावीने सोडायचा, ज्यांचं डोकं पिते त्याने उजवी श्वास घेऊन डावीने सोडायचा, ज्यांचे डावं डोकं दुखते मागे होते त्यांनी उजवी श्वास घेऊन डावीने सोडायचा आहे, ज्यांना वजन जास्त आहे उजवी श्वास घेऊन डावीने सोडायचा, आहार जास्त जातो उजवी घ्यायचा डावीने सोडायचा. हा पूरक आहे. आपण आता प्राणायाम आलटून पालटून करतो, आपण आलटून प्राणायाम करतो, आपण आलटून पालटून प्राणायाम करतो. आपण त्यामुळे शरीर समोर नाही, डोकं ती होणार नाही, जरी बाजूला नॅशनल राहतात आखिर तर कमी होते. हे चंद्र म्हणजे कंठ असतो, सूर्यमध्ये पुष्ट असतो, डावी नागपुडी चंद्रनाडी, उजवी नागपुडी सूर्यनाडी. सगळ्या आपण जी चांगला प्राणी करतात त्याच्याबद्दल त्या प्राण्यामुळे आणि त्या भ्रामरी प्राणायाम आहे काही अभ्यास करायचा आहे. अभ्यास करता लक्षात ठेवायचे, तुम्ही त्याचा अभ्यास करता पानं उलटता सगळे गावचं माहिती जात नाहीये. म्हणून सांगतो करायला वाचून चालू करा. आणि त्यांना पीठ येते, झोप जास्त झोप लागत नाही, डोकं दुखतं, 12 वाजता जेवते, त्यांनी भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. आणि म्हणजे 2-3 प्रकार आहे त्यांनी सुद्धा माहिती तुम्ही करताय ना, ते कोण दाखवून करा, तुम्ही करा, तुमच्या पहिले भ्रामरी प्राणायाम करा, हे करता माहिती ना. बरोबरच आहे. त्याच्यावर तुझा आवाज कसा करायचा, नाशिक काढायचा, ते बरोबरच आहे. त्यात बरोबरच आहे. प्राणायाम आता हात सर काय करायचंय, हात सर श्वास घेतला, बरोबर आहे. हे जास्त ना जास्त निभाव भेटतंय. आता बघा भ्रमर न राहणे म्हणजे भ्रामरी प्राणायाम नाव काय दिलं असेल ऋषीमुनींनी? हो मग भंगेदार पण काय दिलं ते आपले ऋषींनी म्हणजे भंगा करतो त्याचा जर किती पकडा असेल ना ते आता त्या आवाजात ठेवू शकतो. त्या आवाजाने आपल्याला नाद भंग केला पुन्हा मी करते बरोबर ते ऐकून राणी माझी घेताना असं पडत आवाज येतो ना लांब गेला जवळ लांब गेला तुला ना
जुनी बरोबर आहे ती फक्त अनुभव तुम्ही एक प्रॅक्टिस करा पुढचा अजून काढण्यासाठी म्हणजे काय शंका नाही काय शंका नाही कुणाला काय पदाबद्दल प्रश्न असतील तर विचारा त्याची प्रश्नाची उत्तर देते पहिलं कधी पुढे वागताना समृद्धी वागायचं पुढं खाद्य वागायचं नाही आणि आसन करताना करताना पुढे निवड या दोन पुढे वागतात दोनदा तर पुढे निवडायचा प्रयत्न करा एकदम खूप छान हे केलेलं जेवल्यानंतर नाही करत. किंवा त्याच्या पैसे पुढे कधी करायचे वरती आपण करा हा बोलतात तर वेळ बंद आहे पहाट करून चांगले प्रतित्व नाहीये पण त्या पूर्वी जास्त आपल्यापासून जास्त आपण शेती व्यवसाय त्याचे आता प्रत्येक लोक वाढले एक वेळ नाही याचा वेळ कधी पण करायचे काही नाही त्याचं चालेल इकडे दोन येते तीन बरोबर आहे जातं चार पाच काय घ्यायचं असं थांबा किंवा हात बोला नाही पुन्हा पाठ पूर्वाकाशी नाही ना त्यांना जास्त परिस्थिती नाही आहे सांगितलं बोट मूव करा करा बजेट तेवढंच खावा कोण बघू नका आणि जेवताना नियमाचा आहार असा 50% घन पदार्थ 50% घन पदार्थ म्हणजे भाकरी पोळी आणि 50% 25% द्रव पदार्थ आमटी रसा कढी काय होते पहिले गोष्टी पाहिजे पण आमचं चांगलं होतं आपण ज्यांना खातो जास्तीत जास्त ते अन्न करतो जसं मिक्सरमध्ये आपण शेंगदाणे वगैरे असतात भाता वगैरे शेंगदाणे खर्च भरत नाही जागा ठेवतात ना आपली करायला म्हणजे सगळं मोकळं करायचं म्हणून कम खाना ज्यादा चबाना हे जिंदगी
शांती शांती शांती. याचा म्हणजे लहान मुलांच्या आहेत ना योगाचं नाव निर्माण करा. इथून योगाला शास्त्रीय माहिती असेंब्लीचं योगाचं आहे. नोकऱ्या तर मिळत नाही योगाच्या योगा करतात. नोकऱ्या भरपूर आहेत. नोकऱ्या भरपूर आहेत. प्रत्येक कंपनीमध्ये योगाची शिकणे जाणार आहेत पाठ्य म्हणून. आता माझ्या बऱ्याच गोष्टी मिळाले त्यांना आरोग्य आणि पैसा दोन्ही आरोग्याची गरज आहे. आता आपण जे काही जवळ आपले लहान मुलांची योगाची निर्माण करा. मला इथे अत्यंत गुन्हे आहे. आपण म्हणत नाही आपण म्हणजे बाहेर मी जे करते आता मी सांगते गुरुदेव